आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर त्यावेळी बाबा सगळ्या दिवसाच्या आभार मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा प्रत्येकाला सहाय्य करून तर आपण निर्गममध्ये 20 पासून 10 अध्यायाचं वचन घेऊया. तसं अनुवाद 5 पण आपल्याला काही गोष्टी शिकायच्या. तर ही आज्ञाच्या मोशेला दिलेल्या होत्या. आज्ञाचे फायदे किती होतात ते बघ. आता त्या आज्ञा मोशेला दिल्या नव्हत्या. ते मोशेला शिकवायला दिल्या होत्या. लागू सगळ्यांना त्या एकट्या मोशेसाठी नव्हत्या. त्या आज्ञा परमेश्वराने लोकांसाठी दिल्या. कारण मोशे आज्ञाधारक होता, नम्र होता, लीन होता भूतलावर. त्यामुळे परमेश्वराने त्याची निवड केली. निवड केल्यानंतर लोकांना सांग की हे मला ओळखत नाही त्याच देवाच्या पाठीमागे चालल्या. म्हणून मी त्याला आता 10 आज्ञा देऊ. मग त्या आज्ञा तुम्ही काय करा त्यांना सांगा. तर मोशे आज्ञा घेऊन बरोबर देव पित्या बोल आणि मग त्याला 10 आज्ञाचं उदाहरण देव सर्व शब्द बोलला. ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून आणले तुम्ही परमेश्वर तुझा. विचार करा. मोशेला सांगतो की तुमच्या सर्व लोकांना त्याच्यातून बाहेर काढणारा एक देव आहे. आता तुम्ही विचार करा. कारण देव जर जोडीला आहे तर टेन्शन आहे. आपल्याला टेन्शन कोण देतो माहितीये तुम्हाला? कोण देतो? शैतान. कोण? परीक्षा. त्याच्यानंतर देव सुद्धा परीक्षा देतो. कधी? तुम्ही जेव्हा देवाजवळ येतात ना तेव्हा तुम्ही देवापासून दूर होतात बघा. तेव्हा तुम्हाला चटके लागतात थोडी थोडी. 12:6 शिष्यावर प्रेम तेव्हा फटका बरोबर. कारण का? प्रार्थना कमी चटके जास्त असायचे. मग ते चटके अशासाठी लागतात की पुन्हा आपण देवाकडे आणखी प्रमाणात वाढवतो. माझ्या खेरीस तुला दुसरा देव नसावा. आपल्याकडे भरपूर देव आहे काही नाही. जिथे जाईल तिकडे देऊ. टेन्शन घ्यायची गरज बरोबर. माझ्या खेरीस प्रत्येकाच्या घरी आहे बरोबर. कधी कधी आपल्यासाठी कोरी मूर्ती मधल्याच्या वेगळ्या आणि सगळ्यांकडे येतात. काय सांगितलेलं होतं आज्ञामध्ये? कोरी मूर्ती 25 करतात. वर आकाशात खाली पृथ्वीवरील खालच्या जलातील प्रतिमा करायची. हे मी प्रॅक्टिकल मध्ये माहिती तुम्हाला. कशाला माहिती? नक्की देव कशामध्ये? बोलण्यात, विचारात, शिक्षणात, शिक्षण देण्यात का असं काहीतरी आपण ठेवलं. त्याच्या अनुवाद मध्ये 12 ते 4 वचनामध्ये. त्यामुळे ते वचन मी ठेवले नाही. म्हणून सगळ्यांना याचा अर्थ कळत नाही. म्हणून काहीकाचे विचार अलग आहेत. मी बायबलचे विचार माझे 24-35 आकाशवाणी नाही वचन कारण विचार नाही करत. शिक्षण आहे एक शिकाऊ शिक्षण असते. तर त्याच निर्जीव कोणतीही वस्तूत आशीर्वाद नाही. लक्षात ठेवा. निर्जीव वस्तूला आशीर्वाद, सजीव वस्तूला आशीर्वाद. आणि सजीव व्यक्ती जेव्हा एक आशीर्वाद देतो तो तुमच्या प्रत्येकाचं जीवन परिवर्तन करतो. त्याच्याच पाया पडतात. त्याच्या पाया पडू नको. त्याची सेवा करू नको.
मी तुझा देव परमेश्वर ईशान देवा. हालेलुया. काय सांगते? पाया पडू नको असं म्हणते. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायामुळे बघा वडील जे गुन्हे करतात एक पोरांना भोगावं लागते. समजलं? म्हणून थोडी ती गोष्ट करायचं. जे वडिलांनी केलेलं आहे आईने केलेलं आहे. कोणाचे दात आंबोळ सारखे झाले, आंबले सारखे दात. तर आपण एक करू शकतो. कुणाचा कांदा दात. तर आपण एक अनुभव घेऊ शकता की परमेश्वर जो तुमचा देव तुम्हाला जीवित परमेश्वर आपल्या सर्व प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तो समर्थ आहे. जे माझ्यावर प्रेम करतात माझ्या आज्ञा पाळतात अशाच्या हजारों पिढ्यावर आपल्यावर किती दया. देव किती प्रेमळ आहे बघितलंय तुम्ही. आपल्यावर दया करतो म्हणून आज आपल्याला दिवस बघायला मिळाले. हजारो पिढ्यावर परमेश्वराशी जर आम्ही देवाच्या आज्ञात आहे, वचनात आहे, शिक्षणात आहे, नियमात आहे तर देव आमच्या जोडीला आहे. देव परमेश्वर त्याचं नाव नुसतं घेऊ नका. मी चालले प्रार्थना म्हणते 7:21 तुझ्या बुद्धे काढले असं नाही. परमेश्वर तुम्ही ओळखत नाही. बरेच लोक नावं व्यर्थ घेतात. प्रार्थनेला येतात, कधी पण येतात, केव्हा पण येतात, नेहमी 16 पण. तसं नाहीये. प्रार्थनेच्या नियम, प्रार्थनेची गोड, प्रार्थनेचं शिक्षण, प्रार्थनेच्या विधीचे आहेत पाळावे. सगळ्यांना नियम सांभाळतात. म्हणून मी कसं सांगतो, वचन कशी दिल्यात वचनानेच तुम्हाला माझी गरज आहे. म्हणून देवी 16 त्याच टाइमाला यायचं नाही. मोशेला परमेश्वर सांगितलेलं हरोनच्या बाबतीत प्रत्येक गोष्टी शिकायचं. जो परमेश्वराचं नाव नुसतं व्यर्थ घेईल त्याची तो गही करणार. काय सांगितलं? व्यर्थ घेईल तर त्याची गही. आपल्याला वाटले देवाचं नाव घेतलं काय, तसं नाही. नुसतं नाव घ्यायचं नाही. आमच्या सारख्याला पण म्हणते 7:21 पासून वचन दिले. प्रत्येक गोष्टी शिक्षण घ्यावं लागते. सगळ्यांना नियम आहेत. आम्ही काय लाडके नाहीये. अगदी परमेश्वराने तुम्हाला मला नियम सारखेच ठेवले. सगळ्यांना नियम पाळले आणि तेच नियम जर आम्ही पाळले तर आम्ही पुढे जाणार. जिंकणार. शनिवारच्या दिवसाची आठवण ठेवू. कोण शनिवारी पवित्र पाळतात? शनिवारच्या दिवशी प्रार्थना कोण येतो माणसं? पवित्र पाळ. शब्दात दिवसाची आठवण कर. बघा 6 दिवस श्रम कर. आपले सर्व काम म्हणजे शुक्रवार उद्यापर्यंत सगळे कामकाज करा. शनिवार दिवस हालेलुया. लग्नाला काय प्रोग्राम आला बस त्या शनिवारी सगळे तयार केले. जे देवाला आवडत नाही बघा तेच माणसं आणि ह्याच परिणाम आपल्या सगळ्यावर. दिवशी देव आपल्यासाठी हजर. मग 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्द आहे. त्या दिवशी आता देवाचेच नियम तोडतात ते काय. शब्दात आणि संडे म्हणजे रविवार जो 2 दिवस काम करणं सोडून देईल ना त्याच्या घराला एवढा मोठा आशीर्वाद येईल की विचार करू शकतो.
सगळा आशीर्वाद तुमच्या पाठीशी. अनुवाद मध्ये 18:1-14 पाहिजे तेवढा आशीर्वाद, सगळं धन संपत्ती देण्यासाठी सगळं तुमचं पुरं करेल, कारण त्याच्याकडे सर्व आहे. फक्त 2 दिवस प्रार्थनेमध्ये वेळ. माणूस स्वभाव आहे, कधी कधी चुका होतात, मी नाही सांगू शकत की आज याकडे प्रार्थनेला घेतो, मग ती दुसऱ्या टायमाला भरून काढायची, दुसऱ्या टायमाला भरून काढायची. जर मी कशीमध्ये समजा याच्यात पैसे नाही टाकले, 10 रुपये आज नाही टाकले, दुसऱ्या दिवशी 20 रुपये टाकलेच पाहिजे ना. त्याचा वेळ आला तर व्याज मग हे थोडे जास्तच टाक, आज 50च टाकून देतो त्या काळामध्ये. पण मला परमेश्वराने आशीर्वादच आशीर्वादच आशीर्वाद, कारण मी नियमात राहिलो म्हणून प्रभूने मला ही जागा दिली. तुम्ही नियमात राहा म्हणून. पैसा देवापुढे नाही कामाचा, ना कोणती वस्तू प्रभूच्या समोर. प्रभू समोर एकच आहे, त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व आपल्या पुढे. हे काम करायला सुरुवात. सगळे आज्ञा तुमच्या जवळ. तू व तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी पुरेढोरे, परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा ठेवला. म्हणून परमेश्वराने 100 दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. जो पवित्र दिवस आहे ना, त्या आदामाने त्याच दिवशी पाप केले देवाने. आजपर्यंत तुम्ही त्याच काळातले जर असतील, आदामाच्या वंशातलेच आहे, कारण पहिली आई तीच होती. कोण पहिली आई? कोण? एवा. तिने खाला मेवा, वाट लावली. या जगाची आई पहिलंच, सर्वांची आई आहे पहिली, नंतर मरियम माता या नव्या जगात येशूची आई. ही सर्वांची, सर्व जीव प्राण्यांची आई, परमेश्वराची नीती. बघा, सगळ्यांना सत्ता चालवणे, पक्षी प्राणी त्यांच्या अगोदर जन्माला आलेले, तरी सत्ता चालवण्यासाठी आदामाने एवीला दिला. पण कसं होतं? विचार करा, ज्यांना आता तुम्हाला बघा, तुम्हाला घडवलं मी आणि तुम्ही दुसऱ्यांना घडवलं तर ते तुम्हाला घडवणार. तुम्हाला प्रार्थनेत आणायचं. मी प्रार्थनाच लोकांना सांगतो, प्रार्थनेत तुम्हाला प्रभू घडवेल, आम्ही नाही घडवला. तुम्ही आम्हाला निवडून दे, पण प्रभू आम्हाला तारेल. म्हणून तुम्हाला तारायचं असेल तर तुम्हाला प्रभूमध्ये राहायचं, असं असते. शिक्षण आहे म्हणून म्हणजे दासत्रा माणसाच्या बाबतीत सावध. जुदासने येशूला बिघडवलं पैशाच्या लालचीने, पण येशू मेला नाही. येशूचा सत्याचा विजय झाला. आपल्याला माणूस माणसाबरोबर जास्त सहवास राहिला ना, तुम्ही 100% निघतो. मी जरी तुमच्या सहवासात राहिला ना, मी सुद्धा कधी निघून जाईल. पण देवाच्या सहवासात जर मी राहिला, तर मी स्थिर राहिला, तर मी तुम्हाला प्रभूच्या राज्यामध्ये समोर वाढ. प्रभू तुमच्या बरोबर, परमेश्वराबरोबर राहिला, लोकांबरोबर राहिला, लोकांना आज्ञा पाळण्यासाठी त्याने शिकवलं. लोकांच्या आज्ञा त्यांनी 15 येशू लोकांचं ऐकलं नाही, तर येशूने त्यांना लोकांना देवाच्या गोष्टी शिकवल्या. आणि त्यांना 15 कसे, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं, तुम्ही जाऊन फळ द्यावे तुमचे. योहान 12:44 ते 50 वचन घ्या. प्रभू येशू आपल्याला एक सुंदर माहिती देते. तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, ज्याने मला पाठवले त्याच्यावर. समजलं?
तुमचा आमच्यावर विश्वास नाही, तर तुमचा विश्वास त्या परमेश्वरावर. लक्षात ठेवा, परमेश्वर मनुष्य विश्वास ठेवतो तो सगळ्यात श्रेष्ठ. आमच्यावर नाही ठेवायचं, तुम्हाला परमेश्वर. योहान 14:1 मध्ये तुमच्या अंतरातून अस्वस्थ होऊन देवावर विश्वास ठेवा आणि जे शिकवतं त्याच्यामध्ये तो देवा बाबतीत तुम्हाला शिकवते अशा पद्धतीने तुम्हाला विश्वास ठेवायचा. आता येशू देवच होता पण तो मनुष्य होता ना. प्रकटीकरण 22:13 अल्फा ओमेगा पहिला व शेवट, 13 किंवा 8:58 अब्राहमाचा पुढचा. ही अशी सगळी गोष्टी बायबल पवित्र शास्त्रात अनुभवित येशू ख्रिस्ताविषयी तो प्रदान येशू प्रभू समुखाने कबूल करशील, अंतकरणात विश्वास ठेवशील किंवा तुझं तारण आहे. 4:12 तारण दुसऱ्या कोणा. 16:31 जर तुम्ही प्रभू ईश्वर विश्वास ठेवले तर तुमच्या घराण्यांचं तारण. मुद्दे आहे जो मला पाहतो ज्याने मला पाठवले. म्हणजे आता हे शास्त्र, आता बघा तुम्ही मला बघतात तर जे बरोबर हे शास्त्र आहे ना त्याला पाहतो. मी तुम्हाला शास्त्र शिकवतो असं आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये. म्हणून मी जगात प्रकाश म्हणून आलेला आहे. जो कोणी माझी वचन ऐकतो ती पाळत नाही त्याचा न्याय कोणी करत नाही. मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे जगाचे तारण करण्यासाठी आला. येशू न्याय नाही आला, या जगात तारण काय आहे ते दाखवण्यासाठी. जो माझा अभेद करतो माझ्या वचनाचा स्वीकार करत नाही त्याचा काय सांगितले, जे वचन त्याला शेवटल्या दिवशी न्याय, जे सांगितले ते वचन आपल्याला शेवटल्या दिवशी न्याय करणार आहे. न्याय आता नाही करणार, शेवटल्या दिवशी. मी आपल्या मनातलं सांगत नाही असं प्रभू सांगतो. मी काय सांगावे काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली. ज्या पित्याने मला पाठवले त्यांनी आज्ञा दिली. मोशेला त्याच आज्ञा दिली, येशूलाही आज्ञा दिल्या. आपण तेच शिकायचं. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे. मी जे काही बोलतो पित्याने मला सांगितल्याप्रमाणे, जसं मोशेला सांगितलं तसं प्रभू येशूला पण सांगितलं. म्हणून योहान 17:3 एकच जो देव आहे प्रभू येशू ख्रिस्त त्याला तुम्ही ओळखा. म्हणजे तोच त्याला ओळखायचं. आता छोटीशी एक प्रार्थना करूया. तेच म्हणजे पिता परमेश्वरा तुझं राज्याचा येईल, तुझी इच्छा प्रमाणे जीवन जगण्यास सर्वांना आशीर्वाद, सर्व म्हणजे लोकांकडे सर्व आशीर्वाद देवा. प्रभूच्या वचनानुसार चालणाऱ्या प्रत्येकांना साईड ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया.